नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर जसे की तुम्ही थंबनेलला पाहिलं आहे, तर आपण कांद्याच्या पातीची अतिशय मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. सर्वात आधी ना इथे आपल्याला कांद्याची पात स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. त्यानंतर पातीचा जो मुळाचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पातीचे कांदे आपल्याला असे वेगवेगळे कट करून घ्यायचे आहेत. पहा, याप्रमाणे पात आणि कांदा दोन्ही वेगवेगळे करून घ्यायचे. सर्व कांदे आपण अगोदर काढून घेऊया आणि पातसुद्धा वेगळी करून घेऊया. तर कांद्याचा वापरसुद्धा आपण याच रेसिपीमध्ये करणार आहोत. पहा, इथे आपण सर्व कांदे आहेत ना ते काढून घेतलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कोवळा कांदा आहे, हा कांदा आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर इथे पहा, आपण सर्व कांदे छान बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता पातसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. हातामध्ये मावेल इतकी पात आपल्याला घ्यायची आहे आणि आता पातसुद्धा अगदी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने आपण ही संपूर्ण पात व्यवस्थित अशी चिरून घेऊयात. तर ही पातीची भाजी आहे ना अगदी झटपट तयार होते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट लागते. पहा, इथे आपण सर्व कांद्याची पात व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे. सर्व पात आपण चिरून घेतली. आता इकडे ना मी एक वाटी म्हणजे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. भिजल्यानंतर पहा, डाळ अगदी दुप्पट झालेली आहे. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तुम्ही इथे लसूण ठेचूनसुद्धा वापरू शकता. तरी तुम्ही चिरून घेतलेला आहे लसूण छान लालसर झाला की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला जो पातीचा कांदा होता ना तो घालायचा आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर हा कांदा फोडणीला घातला ना तर भाजीची चव आणखीनच वाढते. कांदा पहा, इथे अगदी मस्त छान लालसर असा परतून झालेला आहे. आता लगेच आपण यामध्ये काही मसाले घालूयात. जसे की इथं मी घालत आहे 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची आहे. गरम मसाला घालायचा आणि किचन किंग मसाला घालायचा आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले छान एकजीव करून घेतले. आता लगेचच चिरून घेतलेली कांद्याची पात आपल्याला यामध्ये घालायची आहे. संपूर्ण कांद्याची पात आपण यामध्ये घालूयात. पात घालायची आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पात छान एकजीव अशी करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे. तर टिफिनसाठी ही पातीची भाजी अगदी 10 मिनिटामध्ये तयार होते. खायला सुद्धा पौष्टिक आहे. पहा, आपण सर्व पात छान व्यवस्थित एकजीव अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता लगेचच भिजवलेली मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे. इथे मी मुगाची डाळ वापरत आहे. हवं तर तुम्ही चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ वापरू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ वापरू शकता. परंतु मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घातली ना तर पातीच्या भाजीची चव आहे ना एकदम वेगळीच लागते आणि खूप भारी लागते. डाळ घालून पहा, आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनिटं मध्यम गॅसवरती पात शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं. आता भाजी आपण मिक्स करून घेऊया. पाहू शकता, आपली पात अगदी परफेक्ट व्यवस्थित अशी शिजलेली आहे. मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची म्हणजे पात छान अगदी परफेक्ट अशी शिजते. आता सर्वात शेवटी आपल्याला ना यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. पहा, मस्त अशी इथे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. बनवायलाही सोपी आहे आणि चवीला तर अगदीच भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. चला, आपण जाता जाता तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्यासाठी नवीन अशा रेसिपीज नक्कीच घेऊन येईल. चला मग मंडळी, बाय बाय.